थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन. विरोधकांनी देशातल्या महिलांना हरवलं, याचे परिणाम भोगावेच लागणार. मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर मोदींची ही टीका. काल लोकशाहीचा विजय, आम्ही सरकारचा कट उधळून लावला. प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा. जुनं विधेयक आणल्यास पाठिंबा देण्याची भूमिका. मंत्र्यांकडून आढावा. धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँडचे निर्देश. सूत्रांची माहिती. टीसीएस कंपनीमधल्या धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये दोनदा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. शिवसेनेत विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष. विधान परिषदेत सूरज चव्हाणांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही. अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांची देखील नावं चर्चेत. दत्तधामाच्या नावाआडून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे याला 5 दिवसांची पोलीस कोठडी. दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा शिवाय विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज. नागपुरात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. वर्ध्यातीलही तापमानात पुन्हा वाढ. पारा 45 अंशांवर.